1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज 4 ऑगस्ट विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रिस नाईकवडी यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे। यामध्ये अनेक कार्यक्रम राष्ट्रवादी मिरज तालुक्याच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। मात्र 4 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला काल सोमवारी सायंकाळी महानगरपालिकेने आमदार नाईकवडी यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसासाठी लावलेले शुभेच्छांचे बॅनर हटवले आहेत। हे लावलेले बॅनर हटवल्याने सर्वत्र चर्चा होत आहे। महापालिका कर्मचाऱ्यांना विचारले असता अनधिकृत बॅनर व वाहतुकीस अडथळा असलेले बॅनर आम्ही हटवत आहोत असे सांगण्यात आले। आपल्या नेत्याला शुभेच्छा देत असताना कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेची परवानगी काढली नसेल का? वाहतुकीस अडथळा होऊ नये ही या समर्थकांनी काळजी न घेतल्याने हे बॅनर हटवून महापालिकेने आपले काम चोख केले आहे असेच म्हणावे लागेल। आमदार इद्रिस नाईकवडी यांच्यावर पूर्वीपासूनच अनेक नेत्यांनी आरोप केले आहेत। एखाद्या आमदारावर इतक्या मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवरच विविध आरोप होणे ही गोष्ट आमदारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते। तर याच टीकेला उत्तर देताना मी सोम्या गोम्यांना उत्तर देत नाही, माझ्यावर टीका करणाऱ्यांची पातळी नाही अशी उत्तरे देऊन विषय बंद करण्याचा केविलवाना प्रयत्न नाईकवडी करत असतात। अगदी राष्ट्रवादीच्या सध्याच्या कार्यक्रमाला देखील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिले नाहीत। यावरून राष्ट्रवादीतील भविष्य अंधारात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून नाईकवडी यांच्याकडून भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कोड कौतुक होत असल्याने मुस्लिम समाजातील व्यक्तींमध्येही नाराजी दिसून येत आहे।